नमस्कार. आज मी तुम्हाला अशी पटकन माझ्या मनात आली अशी रेसिपी मी पटकन आता बनवून खाऊ शकते. तर अशी रेसिपी आज मी तुम्हाला करून दाखवते. त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थोडंसं अगदी बारीक सोडा टाकला आहे आणि थोडीशी मिरची पूड आणि त्याला थोडंसं आपण ओवा क्रश करून टाकूया. अगदी डोक्यात आलं की भाजी चपाती आहे पण भाजी चपाती खायचा कंटाळा आला आहे, तर आपण असं केलं तर आपल्याला छान रेसिपी पण तयार होईल आणि पोट पण भरेल. पोट भरेल म्हणण्यापेक्षा चटपटीत काहीतरी खायचं होतं म्हणून हे घरात साहित्य होतं. बघितलं तर कालच ब्रेड आणलेला होता, तो थोडासा शिल्लक होता आणि बटाट्याची भाजी पण होती. तर म्हटलं आपण हे असं केलं तर छान खायला पण होईल आणि एक रेसिपी पण तुम्हाला दाखवता येईल. तर अशी अचानक आलेली रेसिपी आहे मनातून, तर ते आता मी करते. काय आत्ताच चपात्या केल्या होत्या, भाजी केली, त्याच भांड्यात मी घेतलं पीठ मळलेल्या भांड्यात आणि ही अशी आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे. हे बघा, एवढं पातळ पाहिजे, जास्त घट्ट नको. शिल्लक ब्रेड राहिल्यामुळे मला हे सुचलं. हे बघा, भाजीमधलीच बटाटे काढून घेतले आहेत मी. भाजी आहे ते एकदम मस्त चटपटीत आहे, त्यामुळे त्याच्यात अजून काहीच टाकायची गरज नाही. म्हणजे मध्ये जे बॅटर आहे ते एकदम ओके आहे. तर हे आता जे बटाटे आहेत ते मी असे कुस्करून घेते त्याच्यामध्ये. आणि मी एकटीच आहे आता सध्या घरात, त्यामुळे एवढेसेच मी केले, 2-3च. आणि ह्याला हे असं दुमडून घ्यायचं आहे, थोडंसं दाबून घ्यायचं. हे असे मी सगळे भरून घेतलेत. आता हे आपण फ्राय करूया. हे बघा, ह्याला आता असं मस्त कोट करून घ्यायचं चारही बाजूनी. कसं आहे, कधी कधी आपल्याला तेच तेच जेवण, तेच तेच भाज्या, चपाती भाजी खायचा पण कंटाळा येतो. मग कधी कधी वाटतं असं काहीतरी चटपटीत पाहिजे, नाही का? तर ह्याला आता आपण फ्राय करून घेऊया. एका बाजूने झालेत, आता पलटून घेऊया आपण हे. आणि गरमागरम मस्त टोमॅटो कॅचअपसोबत मस्त लागतात. आता हे काढून घेऊया, झालेले आहेत, मस्त अगदी तयार झालेत गरमागरम. आता मी खाणार आहे. कधी कधी आपण बघा खूप विचार करतो ना, आता काय करू, संध्याकाळी काय करू, खूप विचार करतो. आणि कधी कधी अशी अचानक एखादी रेसिपी सुचून जाते आणि ती तयारही होते बघा. तसंच माझं आज काहीतरी झालं. ध्यानीमनी नसलेली रेसिपी तयार झाली. मी असं नाही म्हणणार की सँडविच कोण बनवत नाही, सँडविच बनवतात. पण ही मी चपातीबरोबर भाजी केली होती, ती भाजी भरून मी केलेली आहे. अशी आपली झटपट सँडविच टोस्ट म्हणू शकता, सँडविच ब्रेड म्हणू शकता, तयार झालेले. आवडले तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असते त्यांचं